हॅलो विवास, गुड मॉर्निंग. मी आर्या. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी स्टडी ब्लॉग्स बनवते. स्टडी करताना मी टायमर ऑन करते, कारण मला समजतं की किती तास माझा अभ्यास झालेला आहे. जे माझं आज नवीन व्हिडिओ बघत आहेत, जे न्यू लोक आहेत, प्लीज त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला ऑलरेडी सबस्क्राईब केलेला आहे त्यांच्यासाठी थँक्यू. मी आज इंग्लिश ग्रामर हा सब्जेक्ट घेतलेला आहे. माझा फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश ग्रामर घेतला आहे. मी इंग्लिश ग्रामरची बॅच जॉईन केली होती. सध्या चालू आहे बॅच, पण मी जे नोट्स काढले ते सध्या रीड करत आहे. नोट्स काढल्यानंतर ते 1-2 वेळेस रिव्हिजन केली तरच लक्षात राहतं. फक्त लेक्चर करून फायदा नाही, तर रिव्हिजन पण जरुरीचे आहे. या नोट्स मी ऑलरेडी 2 वेळेस रीड केलेल्या आहेत, त्यामुळं एकदम फास्टमध्ये रीड चालू आहे सध्या. मी जी इंग्लिश ग्रामरची बॅच जॉईन केली आहे त्यामध्ये स्टार्टिंगला सब्जेक्ट वर्क ॲग्रीमेंट हा टॉपिक करत आहे मी सध्या. आता सरळ सेवामध्ये तलाठी एक्झाम आणि अशा बरेच एक्झाम पण येणार आहेत. त्याच्यासाठी मी तयारी करत आहे. त्याचप्रकारे MPSCच्या पण एक्झाम आहेत. MPSCची प्रिपरेशन मी नाही करत, कारण की माझं DED झालेलं आहे. DEDमध्ये मी TET फर्स्ट, TET सेकंड आता लास्ट इयरला पास झाले. त्यामुळे माझे मराठी, इंग्लिश आणि GS, मॅथ, रिझनिंग हे सब्जेक्ट माझे म्हणजे एकदा तरी वाचून झालेले आहेत, रीड करून झालेले आहेत, रिव्हिजन झालेले आहे. त्यामुळे MPSCचे पण पेपर एक्झाम देणार आहे मी. पण सध्या मी तलाठीसाठीच ट्राय करत आहे. तलाठीची बॅच पण जॉईन केली आहे मी. तलाठी एक्झाम पण फिक्स नाही आहे. कोणी म्हणते की MPSC घेणार, कोण म्हणतं आहे की TCS घेणार. पण आपलं काम आहे अभ्यास करणं. मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, मॅथ, रिझनिंग हे सब्जेक्ट एकदम परफेक्ट करून ठेवायचे. आणि GS. मला एक गोष्ट सांगायची की मी पहिल्यांदा अभ्यास करायचे 4 तास 5 तास असं म्हणायचे. पण मी आता जेव्हापासून टायमर लावलं तेव्हापासून मला समजायला लागलं आहे की फक्त टायमर लावलं तर आणि जेव्हा मध्ये असं उठते तेव्हा मी टायमर बंद करून ठेवते. त्यामुळं असं कळायला लागलं की आपण 2 तास जरी अभ्यास केला तर तो मिनिमम 1 तास किंवा 1.5 तासच होतो. त्यामुळे तुम्हाला जे कोणी अभ्यास करत असेल त्यांनी टायमर लावून अभ्यास करा, तोच खरा आपला अभ्यास असतो. इंग्लिश ग्रामरनंतर मी आज GS घेणार आहे. नंतर GSमध्ये आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे सब्जेक्ट करणार आहे. थँक्यू सो मच, तुम्ही माझी व्हिडिओ बघितली. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू. लाईक अँड सबस्क्राईब.